means forever, ever, or never mind. Oh, चला नेहमी सारखाचा प्रवास आपल्या लॉर्ड शाईनवर आहे. सकाळी मी गाडी धुतली थोडीफार. ओके, पहिलं आपल्याला 2 कामं करायची आहेत. तर आपण चाललोय यवतला. तिथे एक जुनं मंदिर आहे भुलेश्वर, जे 1100 वर्ष जुनं आहे. तर आज ते मंदिर बघून येऊ. त्याच्या आधी 2 छोटी कामं आहेत ती करू. हवा भरायची आहे आणि पेट्रोल भरायचं. चलो, हवा भरून झाले, आता जाऊ पेट्रोल भरायला. पेट्रोल जरा जास्तीच भरू म्हणजे ऑफिसलाही जाताना काय ताण नाही पडणार. पेट्रोल भरून झालंय, आता जाऊया आपल्या डेस्टिनेशन कडे. या गर्दीतनं बाहेर पडतो आणि मग परत व्लॉग चालू करतो. बऱ्यापैकी गर्दीतून बाहेर पडलोय. रामराम मंडळी, मी आनंद बिडकर, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज चाललोय आपण भुलेश्वरला, महाराष्ट्रामधलं सर्वात जुनं मंदिर महादेवाचं, जे आहे यवतमध्ये. जेव्हा मी मॅप मध्ये बघितलं तेव्हा घरापासून मंदिराचं अंतर होतं 54 ते 55 किलोमीटर. तिथे जायला जवळजवळ 1.5 तास लागतो. जायला 1.5 तास, यायला 1.5 तास. आलं आता सोलापूर रोडला. आता आपल्याला सरळ सरळ जायचंय. आज येताना जे सगळे सिग्नल ग्रीन आहेत, पुढचा सिग्नल पण ग्रीन मिळाला. काय मिळतंय एवढं हॉर्न वाजून काय माहिती. आता आपण आहोत मांजरी मध्ये. उरळी कांचन मध्ये पोहोचलोय. या ट्रकची बॅटरी गेली त्यामुळे अख्खा ट्रॅफिक जाम आहे पाठीमागं, फुल ट्रॅफिक जाम. सर्व्हिस रोडने बाहेर पडलोय. नेहमी सारखा ट्रेकचा प्लॅन होता, नेमका आयुष नव्हता, त्याला काम आलं त्यामुळे त्याला बाहेर जावं लागलं. माझं बरेच दिवसापासून चाललेलं की भुलेश्वरला जाऊन यायचं. मला बऱ्याच जणांनी सांगितलं की खरंच जाऊन ये, मंदिर खूप सुंदर आहे. पण तेव्हा कधी जायचा योग नाही आला, आता योग आला जायचा. तसं मी सकाळी 7 वाजता निघणार होतो, पण नेहमी सारखं लेट झाला. 11:30ला निघालो घरातून. आता वाजलेत 1:10. तर 1:30 वाजेपर्यंत आपल्याला पोहोचायचंय भुलेश्वर मंदिराच्या इथे. प्रत्येक वीक ऑफला बकेट लिस्ट मधली एक तरी गोष्ट कंप्लीट करायची असं ठरवलंय. नशीब तिथं समोर बोर्ड होता तो बघितला, नाहीतर चुकून सरळ निघून गेलो असतो. नारायणपूर भुलेश्वर जेजुरी. असं वाटतंय की तिथं वरती मंदिर आहे बहुतेक. बरोबर तेच मंदिर आहे जे तिथं वरती समोर दिसतंय. थांबून जरा घाटाचा व्ह्यू बघूया. मी जेव्हा मॅप मध्ये बघितलं तेव्हा हा नेकलेस पॉइंट असा दाखवलेला. ते जे समोर दिसतंय ते भुलेश्वर मंदिर. घाट संपला की उजवीकडे एक रस्ता लागतो. शिकामाने भुलेश्वर देवस्थान, माळशिरस, पुरंदर. आता मंदिर बऱ्यापैकी क्लिअर दिसतंय. यामध्ये शेळ्या मेंढ्या दोन्ही आहेत. अरे जाऊ गेले सगळे. अरे तिथं खाली पण आहेत.
अजून एक कमान आहे, ओम नमः शिवाय. हाच रस्ता आहे वर जायचा चालत चालत. इथे किल्ला होता दौलत मंगळ, त्याचे किल्ल्याचे अवशेष आहेत हे. खाली एक बुरुज दिसला, इथे एक बुरुज आहे. पण आपली गाडी सावलीत लावूया. गाडी इथे समोर पार्क केले सावलीत. त्याच्या समोर मंदिर. सारखे हेल्मेट बरोबर घेतलंय. वर जाताना अशा पायऱ्या आहेत. इथून सुद्धा एक वर जायला रस्ता आहे. तिथे मारुतीची मूर्ती. कासव. या मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी देवदेवतांची शिल्पे आहेत. या मंदिराचे गर्भगृह खोल असून गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडातील कोरीव काम केलेला नंदी आहे. या मंदिरातील बऱ्याच मूर्त्या खंडित झालेल्या आहेत. या मंदिरातील प्रत्येक खांबावर तुम्हाला नक्षीकाम दिसून येईल. या मंदिरामध्ये असं बरेच ठिकाणी नक्षीकाम केले आणि असं छोटा देवाचा गाभारा आहे, त्यामध्ये शिवपिंड आहे. असं सगळं नक्षीकाम आहे. बऱ्याच मूर्ती आहेत, त्यांचं नुकसान पण झालंय. आणि इथे वरती सुद्धा अशा बऱ्याच मूर्ती आहेत. या आहेत स्त्री रूपातील वैनायकी गणेशाच्या मूर्ती. हे आहेत आपले शेषशाही विष्णू भगवान. येथे रामायण आणि महाभारतातील काही प्रसंग कोरलेले आहेत. युद्ध आणि परकीय आक्रमणांमुळे येथील शिल्पांची नासधूस झाली. इतके असूनही या मंदिरात शिल्लक राहिलेल्या शिल्पांमुळे येथील सौंदर्य अद्यापही टिकून आहे. दर्शन घेऊन झालंय, बाहेर पडलंय मंदिरातून. चलो दर्शन घेऊन झालंय, आता निघूया. हे चौघ जण मला मंदिरात भेटले. हे म्हणाले इथं खाली एक विहीर आहे, ती पण बघ म्हणून. तर जाऊ विहीर बघू. असं वाटतंय ही विहीर म्हणजे इथल्या किल्ल्याचे अवशेष असावेत. ही एक विहीर आहे, इथे एक विहीर आहे. आणि येताना आपण ज्या पायऱ्या बघितल्या तो हा रस्ता आहे जो मंदिरापर्यंत येतो. आता वाजलेत 2:40. आपल्याला घरी पोहोचायला 5 वाजतील. हा समोरचा रस्ता जेजुरी सासवडला जातो. आता शांतपैकी एक ठिकाण बघू, मस्त उसाचा रस पिऊ. तिथे हेच शांत वाटते. हे मी येताना बघितलेलं. नंबर
मस्त एक ग्लास उसाचा रस घेतला. आता वाजले आहेत 3. आलोय हायवेला. इथून पुणे आहे 43 किलोमीटर. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.